नमस्कार मित्रांनो, नवीन एका ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय महिंद्रा मॅक्झिमो। तर तुम्ही बघू शकता माझ्या सोबत आहेत सोमनाथ चव्हाण सर। तर नमस्कार सर। नमस्कार सर, तुमच्याकडे गाडी कुठली आहे? ही महिंद्रा मॅक्झिमो प्लस गाडी। महिंद्रा मॅक्झिमो प्लस गाडी, अच्छा। काय मॉडेल गाडी आहे सर? ही 2015 ची गाडी आहे। 2015 8 महिन्याची 2015। अच्छा, तर तेव्हा गाडी ही तुम्हाला गाडी कितीला पडली होती? त्यावेळेस नाही का 3,75,000 होती त्यावेळेस। 3,75,000 त्यावेळेस 3,75,000। अच्छा, तर तुम्हाला गाडी या गाडीमध्ये काय काय प्रॉब्लेम वाटतात? गाडी प्रॉब्लेम काहीच नाही, एकदम सिंपल, म्हणजे वन हँड एका हाताने हाकली म्हणजे एका ड्रायव्हरने काही टेन्शन नाही। वन मार्क एक हाती चाललेली गाडी, एक हाती। अच्छा अच्छा, बाकी कोणीच नाही। आता मग ती गाडी मग काम करते लागली असं इकडे नंतर। अच्छा अच्छा, एक हाती हाकली काय वाटत नाही असं शांत गाडी। हा, गाडीला पुढे पाटे आहेत का? कैची पुढे कैची अच्छा। मागे पाटे आहेत। महिंद्रा मॅक्झिमोला मी बरेच मित्रांकडनं ऐकले मित्रांनो की गाडीला वायरिंगची प्रॉब्लेम होती, वायरिंग जळालेली गाड्या आहेत या भरपूर असे ऐकलेले। तर तुम्हाला असा काही प्रॉब्लेम आलाय का? सेन्सरचा प्रॉब्लेम होतो कधी कधी। सेन्सरचा समजा पाणी जातं कधी काय होते, गाडी एकदम स्लो चालती पाणी गेल्यावर, किंवा मग कुठं लूज कॉन्टॅक्ट असलं तरी प्रॉब्लेम होतो गाडीला। हा, गाडीला लॅपटॉप वगैरे काही लावायला हा लागतो ना। अच्छा, म्हणजे BS6 गाडी, BS4 गाडी, BS4 गाडी तरी पण लावलं तिला। अच्छा अच्छा अच्छा। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, तर हे काय मॉडेल आहे म्हणले? हे 2015 मध्ये, 2015 ची 8व्या महिन्यात। तर आता हे 2024 चालू आहे। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे कंटिन्यू या गाडीवरती आहेत। फर्स्ट ओनर हे गाडी, स्वतः चालक मालक स्वतः आहेत। गाडी व्यवस्थित ते चालवल्यामुळं त्यांना मेंटेनन्स कसा येतो गाडीचा? मेंटेनन्स तसं पाहिलं तर फक्त वायरिंगचा इश्यू होतो, बाकी अजून प्रॉब्लेम काही नाही। बाकी मेंटेनन्स झिरो मेंटेनन्स, बाकी DL ऑइल फिल्टर वगैरे सगळं व्यवस्थित सर्व्हिसिंग करणं, बाकी काही काम नाही। अच्छा अच्छा, फक्त आलं तर फक्त ना का वायरिंग शॉर्ट होतो, कुठं सेन्सर प्रॉब्लेम होतो, कुठं सॉकेट जातं, कुठं काय, एवढंच बस, बाकी प्रॉब्लेम काहीच नाही गाडीला। तर चव्हाण साहेब, आम्हाला किती किलोमीटर गाडी चालली आतापर्यंत तुमची? गाडी ही 1,99,556 किलोमीटर चालली। 1,99,556 किलोमीटर गाडी चाललेली मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता, हे गाडी फक्त लोकल एरियामध्ये चालवतात आपल्या इथं, बरोबर ना? लांब पण जातो, लांब पण जातात। अच्छा, आज या गाडीवर नाही का 2 टन लोड टाकतो, 40 बॅगा आज सुद्धा। अच्छा, हा, म्हणजे 2 टनापर्यंत तुम्ही या गाडीमध्ये फक्त जवळ लोकल का, लांब नाही। अच्छा अच्छा, फक्त जवळ। तर तुम्ही बघू शकता गाडीचा डॅशबोर्ड कशा पद्धतीचा आहे। गाडीमध्ये खाली लेग स्पेस पण भरपूर आहे, पण इथं त्यांनी साऊंड बॉक्स ठेवलेले आहेत। गाडीचा क्लस्टर तुम्ही बघू शकता। गाडी सीट अशा झाल्या होत्या, सीट कव्हर वगैरे तुम्ही चेंज केले? अच्छा, यांनी वेळोवेळी गाडीचं काम व्यवस्थित केल्यामुळं गाडी एकदम टापटीप आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता कॅबिन। तर तुम्ही बाहेरचा लुक बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीचा आहे। मॅक्झिमो प्लस, महिंद्रा मॅक्झिमो प्लस। हे गाडीच्या आतमध्ये ट्रे आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता। गाडीची बॉडी लोखंडी बॉडी मध्ये आहे। ओव्हरऑल गाडी तुम्ही बाहेरून बघितलेलीच आहे मित्रांनो। तर तुम्ही आता आपण यांना 2 प्रश्न अजून विचारू। चव्हाण सर, गाडीचा हौदा किती आहे? हा 7 बाय 4.25 आहे। ओके, कंपनी तर असं येत नाही, तर तुम्ही काही हौद्यामध्ये काही काम केलंय का? कंपनी पूर्ण फक्त हौदा येतो आणि आम्ही नाही का चक्कर प्लेट मारली त्याला। अच्छा, आम्हाला इव्हन तुम्हाला ती प्लेट मारण्यासाठी किती खर्च आला? 15,000 रुपये खर्च आला। 15,000 रुपये खर्च आला। ओके, तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, काय असतं गाडीमध्ये तुम्ही हेवी मटेरियल यूज केलं की गाडीचा जो कंपनी हौदा असतो तो डॅमेज होण्याची खूप शक्यता असते। पण यांचा पण हौदा डॅमेज झाला होता, तर त्याच्यानंतर त्यांनी ते लोखंडी प्लेट मारलेली, काय म्हणतात त्या प्लेटला? चक्र प्लेट। ओके, तर तुम्ही बघू शकता तुमच्या गाडीमध्ये कधी हा हौदा खराब होत असेल तर तुम्ही हे काम करून घेऊ शकता मित्रांनो। तर चव्हाण साहेब, मला एक सांगा, ही गाडी म्हणजे तुम्ही सजेशन देसाल का लोकांना ही गाडी घेण्यासाठी? आता ही गाडी 2015 ची गाडी। अच्छा, त्यामुळे ही आता भेटली तर जुनी भेटल, नवी भेटणार नाही। नवी मध्ये एकदम BS6 गाडी भेटणार तुम्हाला, सुप्रो म्हणून मिनी ट्रक असते। आणि त्या गाडीला नाही का आता त्यांनी थोडा मेंटेनन्स वाढवलेला आहे।
लिक्विड दिली त्यांनी. अच्छा. आणि लिक्विड म्हणून नाही का त्यामुळे मेंटेनन्स वाढल्यामुळे मग ह्या गाड्या आम्हाला योग्य वाटत नाही लोकल तरी. अच्छा. त्यामुळे आम्हाला ह्या जुन्या गाड्या योग्य वाटत असं वाटते. आणि जुन्या गाड्याला फक्त कसं डिझेल आणि ऑइल फिल्टर एवढंच माझ्या गोष्टी वाच, बाकी काहीच खर्च नाही. टोटल आम्हाला नाही का 1600 ते 1700 रुपये फक्त सर्व्हिसिंग जाते. आणि त्या गाडीला कमीत कमी 3,500 रुपयापर्यंत खर्च आहे. अच्छा. असा विषय वाच नव्या गाड्यांचा, बेसिक गाड्यांचा. अच्छा. आणि मुळात त्या गाड्या नाही का लिक्विड असल्यामुळे आमच्या डोक्यात बसत नाही गाडी त्या. अच्छा. तर चव्हाण साहेब मी काय म्हणतो, गाड्यांना लिक्विड आलंय हे कसं कार्बन डायऑक्साईड कंट्रोल करण्यासाठी कंपनीने लिक्विड देण्याचा प्रयत्न केला आहे. लिक्विडचं फक्त नाही का तुम्ही फक्त धुराचं नियंत्रण करण्यासाठी त्यांनी यूज केलेला आहे, बाकी काय नाही. पण ड्रायव्हरला तो खर्च वाढला ना, विषय तो आहे. अच्छा. अच्छा. आज लिक्विड आले पर्यावरणानुसार ते गाडीला देणं गरजेचंच होतं. बरोबर आहे, पण खर्च वाढल्यामुळे मग माणूस नाही का ते घ्यायला जरा नकोच वाटते असं आहे. आणि जर शोरूमनी पुढली गाडी समजा विदाऊट लिक्विड काढली तर आपण घेऊ शकतो गाडी. ओके. तर बघू शकता मित्रांनो, जुन्या गाड्या ज्या होत्या त्यांना ते लिक्विडचं टँक नव्हतं देत. आता BS6 गाड्या आल्या त्यांना लिक्विड टँक येतो. त्यामुळे कुठंतरी गाडीची थोडंसं गाडी मालकाच्या खिशाला थोडीशी झळ लागलेली आहे. आणि तुम्ही ही जी जुनी गाडी होती ही 4 गिअरची होती आणि नवीन जी गाडी आलेली आहे ती BS6 तर तिला 5 गिअर आहेत मित्रांनो. त्यामुळे 5व्या गिअरला जर अशी ताकद कमीच पडते. तर हे होते आमच्या आळे फाट्याचे सोमनाथ चव्हाण सर. तर तुम्हाला भेटून चांगलं वाटलं आणि तुमच्याकडून बरीचशी माहिती मिळाली. तर मित्रांनो, पुढचा व्हिडिओ कोणत्या गाडीवर बनवायचा हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप झालं मित्रांनो. एक सबस्क्राईब तरी करा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर. तर जय हिंद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.